अरे पुरीला काही शाळा काही तिला जायचंय का नाही? उठलं की झोकाच खेळते यार. आता उठलं तर झोका नाही. आता मी काय म्हणते ते तुम्ही ऐकून घ्या. आता मस्ती 12वीला आहे. एवढं आता 4-6 महिने गेले का तिच्या लग्नाचं पाहून टाकू. तिचं लग्न? अरे लग्नाचं नाव जरी काढलं तरी ती पोरगी अशी कडकड कडकड करते. तू म्हणते लग्नाचं बघू. आता बाप तशी ते करणारच ना कडकड. पण आता वय झालं ना 12वीला आहे म्हणल्यावर आपल्या इकडे गावाकडे काही लय दिवस ठेवून जमत नाही. लगेच तळ पावन लग्न उरकून टाकावं मी तो म्हणते. काय होतंय माहिती का? आता तिथे लेकराचं तिला नोकरीवाला नवरा मस्त चाललंय त्यांचं. आता तिने तिचं पाहिलं. आता तिला नव्हतं काही घरात लागत. तुम्हाला तर चांगलं माहिती ती कशी तापड पोरगी. तिने तिच्या मनाने पाहिला आणि केला. हाही नोकरीवाला मग चांगला आहे. 50-60 हजार रुपये पगार आहे त्याच्याकडं. काय तिचं जरी हा नोकरीला असला तरी काय असतं, आई वडील असणं खूप घरात ते घराला घर पण असतं असतं. पण ती आता तिला मला कोणीच नाही पाहिजे. हा. राजा राणी तुझ्या तुला तू तर कधी माया आहे बापाला गरीब बरोबर. म्हणजे आता इथपर्यंत संसार आणला आणि परत माझ्यावर आणून टेकवलं काय बापाला बघितलं. नुसतं नवरा नवरा पाहिजे. तू कवर माझ्या आई बापाला कधी असं जवळ घेतलंय प्रेमाने आत्या मामा काही? आता त्यांना काय जवळ घ्यायचं, त्यांना जेवण वेळेवर द्यायचं आणि त्यांचं काय करायचंय अजून. तुमचं तर काही झालं का लगेच माझ्यावरच येतं. हे नाही म्हणा तसंच. ती कशाला म्हणे नाही इकडे का बाजाला झोका खेळायचा. उठली का झोक्यावर उठली का झोक्यावर. अगं काय लग्नाचं बघायचंय तुझं तर काय तुझं काय आहे का काही म्हणा. लग्न बिग्न काही नाही. मी आता 12वीला आता. अगं 12वीला आहे. मग आपल्या गावाकडे असंच आहे. 12वी झाली 10वी झाली का लग्न. नाही नाही मला नाही करायचं एवढं लवकर. पाहिलं. अरे मग निदान त्या अभ्यासाकडे लक्ष दे. तू जर उठली की खेळायला तिला लेकरात गोट्या खेळती पूर्वी काय म्हणू तिला. अभ्यासाकडे जरा ध्यान ठेवा का नाही. इकडे अशी उभा राह. अभ्यास करते कुठे? करते माझं जेवढं करायचं तेवढं. हा जेवढा करायचा याच्या हातात मोबाईल झालं का खाणं झालं का झोका. खेळ अभ्यास कधी? वेळ भेटल्यावर मग अभ्यास झाल्यावर वेळ भेटल्यावर खेळायचं असं नाही. उलट सारी गणी बघायचं करायचं का लग्न? नाही मला नाही करायचं. करूनच टाकायचं. नाही करायचं करायचं म्हणजे मला. हिला विचारायचं काय कारण आहे. नाही विचारायचं. नाही विचारता लग्न जमलं ते लग्नाला तिला उभं राहायचं का आपल्याला राहायचं? तिलाच राहायचंय पण मी नाही राहणार. घ्या नाही राहणार तर तू मार खाणार मग. आता एकच एक पुरीच बघ. नाही तुम्ही स्थळ बघा सुरू करा. आपण मी करू नाही करणार. काय इकडे याय नाही करणार. इथं उभा राह. काय डोक्यात आहे तुझ्या पुढं? 12 झालं काय करायचं. माझं शिक्षण करायचंय मला सेटल व्हायचंय मला. मग बघू ना. तू आता पोरीला एक तर शिकल्याला चांगला क्वालिफाईड नवरा. मग आपण बी तेवढं शिकलं पाहिजे का नाही? मग मी शिकल ना करल ना अजून. तुम्हाला लगेच काय झाली तुम्ही लगेच 12वी त्याच्यानंतर ग्रॅज्युएट त्याच्यानंतर मग डिग्री डिप्लोमा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मग डोक्यात. तुम्ही करावं लागतं. आता मग हाय डोक्यात मग मी आताच. मग हे सगळं पुढचं करायचं म्हणलं त्यासाठी अभ्यास करावा लागतो. त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. करन मी आताच. करशील? मला तर काय तिचं चित्त नाही दिसत अभ्यासावर. तुम्ही नका तिच्या नादी लागू. काय दिसत लग्न केलं तसं मला वाटतं तुला बी असं मस्त एखादा चांगला नवरा बघा लग्नात म्हणून द्या. नको नको. नोकरीवाला असला का टेन्शन नाही. लागू नाही तर नाही लागू. हिचं करून तिथे कुठं आपल्याला पगार देणार आहे नोकरी लागली तरी. खाल्लंय का? कशाचं खाल्लं असेच उधड इकडे तिकडं. चला जेवण करण जा. कॉलेज आहे ना तुला? मी नाही जाणार. नाही जाणार. नाही असं कॉलेज चालू आहे हिचं. कॉलेजला नाही जायचं काय तर ते बाहेरून ऍडमिशन घेतलं ना घरी दिवसभर फोन पाहत बसायचा. आणि मग तिला क्लासला जाते. क्लास नाही ना अभ्यास नाही काहीच नाही. अरे अवघडच यार. मनाला वाटेल तेवढेच जायचं मनाला वाटेल तेवढेच घरी राहायचं. हे असंच आहे. चला घेऊ काकू काय करते बाय? अभ्यास करते बाय. शाळेतलं आवरलं का? बरं आता माझं पण आवरलंय. मी पण निघतो जाता जाता वाटलंस तुला सोडतो. हा बाकी जेवण बिवण केलं का तू? मम्मी काय करते? मम्मीचं आवरलंय का नाही काय? होय हा आलीच झाला का डबा? बरा. एवढं ना करा मग काय करू दुसरं काय काम येत. का काय झालं आता सकाळ सकाळ? तुम्हाला डबा करून द्या. तुमचं सगळं आवरून द्या. आणि तुम्ही जा कामाला. आता काम तर केलंच पाहिजे की. आता घरात लागत आहे म्हणलं. आता हिचं शिक्षण आहे सगळ्या गोष्टी येत लागत ना सगळ्या गोष्टी. मग ते पण बरोबर आहे. मग कधीतरी शॉपिंगला मागतं माणूस पैसे तर तुम्हाला द्यायचं म्हणलं की तुमचा हात लगेच मागं येतो.
आठवड्यातून मी शॉपिंगच मला काय कळना बाबा. मला तर काय मिळत लागणार. आठवड्यातून 2 दिवस मी शॉपिंग करतोय, काय मला काय मिळत लागणार. हा आठवड्यातून 2दा कुठं, आठवड्यातून एकदाच करते मी शॉपिंग. आता काय माझी तर अक्कल चला ना हो. आता काय बोलावं काय आता, कारण सगळ्या गोष्टी लागत आहेत. पुरीचं शिक्षण आहे, आज उद्या पोरगी लग्नाला येईल. काय त्यांचं शिक्षणाचं काय करावं, काय कसं काय करायचं. हा मग आता लागत नाही का मला बी शॉपिंगला? 4 चौघ गेल्यावर कसं वाटतं बरं? ते असं एवढंच घालून जायचं, हे असं अवतार घेऊन जायचा, अगं जरा मान्य नको आहे आहे मला, थोडं. पण सगळ्या गोष्टी बघून ना जरा घरातलं बघायचंय. बरं तू आहे का काय, मला काय कुठलं व्यसन आहे का काय सगळं आज होतोय पगार असं मी तुझ्या हातात आणून देतोय. हा पुरीचं शिक्षण बघावं लागत आहे, सगळ्या गोष्टी तुला समजलं पाहिजे की या सगळ्या गोष्टी. नुसती शॉपिंग करीतच राहिली, दर आले पैसे खर्चित राहिले, मग घरदार बांधायचे असा विषय. त्या घरादाराकडेच बघा. अरे पण ती सगळ्या गोष्टी लागणार आहेत ना. उद्याच्याला तुलाच म्हणणार आहेत परत की बाबा घरदार तुम्ही एवढा पगार पाणी काय करतात बाबा. तुलाच नाव ठेवणार आहेत, मला नाव ठेवणार आहेत. हा मग असे कुठं लय मागते तेव्हा 10,000 मागते. 10,000? हा मग अरे बाबू 10,000 नुसतं शॉपिंगला, एका दिवसात शॉपिंगला. मग काय लागत नाही का मला? अरे पण बाकीच्यांना 10,000 महिना असतो, 10,000 महिना. तरी त्यांच्यात अख्खा संसार त्यांचा नीटनाटका चालतोय, सगळ्या गोष्टी होत्यात. ते बाकीच्यांचं नका सांगू. ते रोजचं पोथी पुराण ऐकून आहे ना माझे कान पकलेत आता. आईला माहित काय अक्कलच चला ना. 10,000 तू नुसती एका दिवसात शॉपिंगला. मी कसा करतोय बरं? तुला कुठलं काम नाही ना, फक्त घरातलं करायचं, लेकराचं करायचं. तर लेकराकडे लक्ष देत नाही तू. काय नाही. झालं का? आलं का लेकरावर? अरे मग तिला बघायचं कुणी, तिचं कुणी शिक्षण करायचंय. ती काय सगळ्यात बरं तिचा आल्यावर अभ्यास घेणं या गोष्टी करते का तू? ती एकटच बसलेली करून लावायचं तिथं क्लास आहे, क्लास लावायचा. एवढं कुठं लय? तिला पैसे लागत आहेत. तू गेली की लगेच डायरेक्ट म्हणते मला पैसे पाहिजे, तर मला शॉपिंग करायचंय. बरं आता परवा दिवशी तुला शॉपिंगला 5,000 रुपये देऊन गेलो होतो. परत आज 10,000 रुपये, काल 5,000 रुपये. एक दिवस आड गेला नाही की 10,000 रुपये तुला आज लागेल. मग लागतेत मला. अरे पण आता ही काय करायचंय आपल्याला? घरदार बांधायचे, पैसे असंच उडीत राहिले नाही जमायचं आपल्याला. मग घरदार बांधायचं काय? ती माझी जिम्मेदारी काय? ती तुमची जिम्मेदारी. सगळं माझं तुझं खरं आहे, मला पटतंय तुझं. पण आता काय करू, एक काम कर. तुला किती रुपये लागत? किती रुपये नाही लागत मला, पैसे लागतात 10,000 रुपये. सगळ्या गोष्टी बघून हो ऐक. आता हो ही जी आहे ना, शिदर ही ATM तू घे. तुला काय लागत आहे ते काढ, पण जरा थोडं सगळ्या गोष्टी बघून. कारण की सगळ्या गोष्टी आता मी काय करतो, मी जातो कामावरती, मला झाला उशीर. तिचा आवर आणि जातो. हा जाऊ का मी? जातो. तिला सोडवायचं माझ्याकडेच आलं का आता? जा तिचा अवघड आहे रे. चल चल घरात, तुला सोडते शाळेत. खुशी, ए खुशी, अगं झालं का आवरून तुझं? अगं आवरीतच होते. हे काय कायच आवरलं नाहीयेस तू? अगं मी अशीच निघते ना, मी कुठं आवरते लय तवा. अगं पण काय, अगं काय ते लग्न करून ठेवलेस, 2-2 पोरं, आणि काय अवस्था करून घेतलीस तू तुझी? मग काय तू लग्न केलं नाहीस का? अगं मी केलंय, पण पोरांच्या भानगडीत अजून नाही पडलेले मी. मग ते जरा लवकर झालं. जाऊ दे आता. काय आहे, काय आहे ना, अगं काय पण लाईफ काय करून ठेवलेस तुझं? ते आता सासू सासरे नको होते मला. माझा नवरा बघ, मी सांगल त्या गोष्टी मला लगेच घेऊन देतो. मी ही साडी दाखवली ना तर विचारत पण नाही ती 10,000ची का 15,000ची. खरंच की ग, तुझं नशीब लयच भारी म्हणतायत. बापरे, अवघड झालंय सगळं तुझं. अगं कसं आहे ना, आता माझ्या नवऱ्याला 50,000 पेमेंट, आणि त्याच्यात काय काय होणार ग? काय अगं, आज 2 वर्ष नाही झाली लग्नाला, तोपर्यंत ती पोरगी पण पदरात अजून तुझ्या. आता काय करते मग? आता सासू सासरे नाही तर कुणीच नाही, मग मी एकटी तरी मला लय बोर व्हायचं, म्हणून मग आता होऊन दिलं. लाईफची वाट लावून ठेवली नुसती लग्न करून. माझं बघ, माझा नवरा बघ, लग्नाला 4 वर्ष झाली, अजून मी बाळाचा विचार नाही केलेला. हा ना, मी अगं एकदा गुंतून राहिलं ना की गुंतूनच राहावं लागतं. सगळं स्वतःच्या लाईफची वाटच लावावं लागते. काय करू ग, मला सासू सासरे नको होते, म्हणून मी ह्यांच्याशी लग्न केलं, आणि हे लग्न केलं तेव्हापासून इथंच गुंतून पडली. अगं सासू सासरे कुणाला नसतात, मला पण आहेतच की, पण मी गावाला ठेवलेत, आणि मी माझा नवरा घेऊन माझं मी राणी सारखी राहते. खरंच ग, तुझा काहीतरी आदर्श घ्यायला पाहिजे होता, पण आता काय करते, झालंय लेकरू, आता त्याला काय कुठं सोडते निघून? तर उघडच झालंय तुझं सगळं. बरं, ती शॉपिंगला किती घेतलेत तू पैसे? आता मी घेतलेत बघ 25,000 घेतलेत मी. अयो एवढे? मला त्यांनी दिलंय बरं का, ते काय म्हणतात कार्ड, ते पण एवढे नाही. बरं असू देत, मी त्यातलं देते हवं तर तुला, पण चल माझ्यासोबत हा, शॉपिंग. मी फक्त 10च घेतलेत, त्याच्यावर 1 रुपया पण नाही माझ्याकडे. असू देत, तू काय मैत्रिणीच माझी लांबची आहेस का?
आता आवरून ठेवलंय मी, नुसती बॅग घेऊन आले लगेच. ये लवकर ये, मी बाहेर थांबते. हो की इथंच आहे, हा ये. सगळं घेऊन ठेवलंय. अगं इथं काय करतीस? आणि दीदी कुठे? दीदी काय माहिती? तू काय करत होतीस? खेळत होते. मी इथं का बसली? एकटीच आहे घरीच? हा, आणि पप्पा? पप्पा कामाला. ते दोघं तुला एकटीला सोडून गेले. हा, पप्पा कामाला आणि मम्मी काय माहिती कुठे गेली. रोज जाती मम्मी अशी? हा, मम्मी रोज मैत्रीण आल्यावर कुठं पण जाते. थांब आता दीदीला येऊ दे, मी सांगते. तू का नाही गेली खेळायला? नाही, मैत्रिणी येते. पण तू जायचं ना. मैत्रिणी रोज येतात पण आज नाही आली. मला नाही आवडत बाहेर जायला. पण तू जायचं, त्याला काय एवढं? एकटी नको बसत जाऊ घरी. काकू कधी आली तू? मी आत्ताच आले, पण दीदी कुठे गेली? दीदी मला नाही माहिती, मी आत्ताच कामावरून आलो. तू कधी आली? आत्ता आली का? आम्ही आत्ताच आले, पण एकटीच येईल घरी. एकटीला ठेवून जाता का तुम्ही? काय माहिती? पहिला तू आली नाही का? सकाळी म्हणजे शॉपिंगला कुठेतरी जायचंय, मग आलीच नाही. शॉपिंगला म्हणजे हे काय? हिला एकटीला ठेवून जाता ते बरोबर वाटतं का तुम्हाला? आता मी कामावरती गेलोय, मला तरी काय माहिती आता पाठीमाग. मला वाटलं आली असं ना तर तुम्ही लाड करून ठेवलाय सगळा. कशाचं लाड आणि कशाचं काय तेव्हा? लाड करायला काय ती काय बारीक मग आहे तिला काय? सोबत घेऊन जायला काय होतं शॉपिंगला आता ती गेली तुम्ही तर? सांगायचं बहिणींनी. आता मी तरी काय सांगू तिला? मी तर सांगू कटाळलो तिला. तुम्ही कवर. बोलत जायचं थोडंफार, समजून काय बोललं सांगत की लगेच जायचं. नाकाच्या शेंड्यावर राग आहे. मग असं वाटतं की बाबा नाही हिला पण सांगायला सावरायला आपण सांगायला जावं, पण ती नुसतं तिच्याच मनाचं खरं करते. मग आता जर मी समजा काही जास्त कमी बोलतोय तर भांडणं होतात. असं तुम्ही होतंय. पण नाही घरी, ती पण नाही घरी, हे एकटीच घरी. आता काय सांगावं, लय अवघड आहे लय. लय येऊ द्या, तिला बोलते मी थोडंफार. तुम्ही सांगायचं मम्मीनी, तुम्ही सगळ्यांनी सांगायचं. काय लय अवघड. झालं बाई काय एकदाच. तर. आली बघ. ए कुठे गेलती? कुठे गेलती तू? अगं मी शॉपिंगला. शॉपिंगला. मग पोरगी आली एकटी बसली घरात. अगं ती एकटीच बसलेली होती, ती जेवण नाही केलं, काही नाही केलं. तुला काही काळजी आहे का नाही? मग काय घरात करून ठेवलंय, आता काय घास चारू तिला? मग तू काय झालं चारायचा? लहान आहे का ती आता? पण एवढी मोठी झाली का मग तू तिला एकटीला सोडून जाती? मग काय झालं, शाळेतून तर आलीच आहे ना. पण तू कुठे गेलती? अगं शॉपिंगला गेलते, शॉपिंग केली. शॉपिंग महत्वाची आहे का तुला तिच्यापेक्षा जास्त? ती आल्यावर जायचं ना तिला सोबत घेऊन. तू बी त्यांचीच बाजू घे बघ. त्यांची नाही घेत मी. काय खरं बोलते ना. ती हा. काय चुकीचं बोलते. आता ती पोरगी शाळेतून नाही, ती एकटी येऊन बसती. आजकालचा जमाना असलाय. हे येऊन उपाशी बसलंय, काय त्याकडे लक्ष देणार आहोत थोडं सुद्धा. तुम्ही सांगा राव काहीतरी. मग जायचं ना, खेळायला जायचं ना, शेजारी पाजारी कुठतरी. पण ती कुठं जाईन एकटी खेळायला? तुला वाटतं का आपली मुलगी एकटी लावा खेळायला? तुला वाटतं का असं? आणि मला लय नको शहाणपणा पाजुळो बर का. आणि तू पाहुणी सारखी आली ना 2 दिवस, तर पाहुणी सारखी राह. तिथं मला काय करायचंय तुम्ही तुमचं बघून घ्या. आमच्या मध्ये लुडबड करू नको. तुमच्या मध्ये नाही करत, मला तिचं वाईट वाटलं म्हणून बोलते मी. मग घेऊन जा तुझ्या संगती. जाईन घेऊन मी तिला. हा, जाईन घेऊन. पण तू एकटीच कस काय आली? मला बोर झालं म्हणून आले मी. आणि तर मग मला पाणी घ्यायचं का हे सुद्धा विचारा ना. आले लगेच चालू झाली. काहीतरी पाणी बिनी दी. बरं जाऊ दे. पाणी बिनी दी जरा प्यायला. कामावून आले माणूस दमून. हा, मग घ्या की हातानं. मी काय ती त्याच्यासाठीच आहे काय? हा. त्यांना सगळं काही करता येईल. या मॅडम. काय झालं? कुठं येतच गेलो होतो वावरात चक्कर मारायला. होय. बघू. आता तुम्ही लय करता वावरात काम करता. म्हणजे अरे कधी नो एकदा गेली ते परत निघाली मला टोमणे मारायला. ते किती काँग्रेस झालाय ते बघायचं नाही, काय नाही. आपला फोन घेतला का बसले. तू काँग्रेस सुट्टा गेली ते काय अवस्थेत? चक्कर मारायला गेले मी. काँग्रेस चक्कर मारायला गेले. हाताला फोड पिढ आली काय म्हणलं एवढं काम केलं. तिकडं हाताला फोड मी करते काम, बाया लावून हे करून. बायकांना मस्त रोज नवऱ्यांनी आरती घेऊन ओवळलं पाहिजे, पूजा आरती केली पाहिजे. बायकामुळे तुमचं जेवण मग नाही तर तुम्हाला कोणी तरी नाही खरंच आहे. पर ते सोडा. पोरगी गेली होती ना तिकडे, फोन बिन काही केला का? गेली तर 4-2 दिवस येईल. काय करायचं आता तिकडे तुम्हाला आता काय पोरीचं बाप म्हणून मला तर तसं काही काळजी लागत नाही. मग तिला वाटलं जायचं ते तिकडे गेल. काय केलं, काय? हे आपलं सनकी डोक्याचं आणि हे जाऊन यांचं बघणार आहे तिथं. तिला काय समजत नाही का? फोन करा तिला पुढे. ती आली अगं बाई काय 4-8 दिवस राहते म्हणले तिकडे जाऊन. तू तर लगेच आली 1 दिवसात. मग मी येऊ नको तर काय करते दीदी? बघा ना काय झालं आता. ती त्या हिला बाहेर ठेवलं, पोरीला तशीच टाकून गेली शॉपिंगला त्या मैत्रिणींसोबत. रोज मैत्रिणी येतात, रोज जाती.
भांडण करून आली करून तिथं. मग तुला काय करायचं होतं? तिचं लेकरू आहे, तिचा नवरा आहे, ते त्यांचं पाहून घेते. मला पाण्याला पण विचारी ना, ती जरी बारीक असली ना तिला कळतंय. पाणी घ्यायचं का म्हणून सुद्धा विचारा ना. असं ती कामात काहीतरी. काम बेम काही नाही, नुसती काय फिरती ती. म्हणजे ऐकलं का? पुरीला घरी ठेवून रोज मैत्रिणी बरोबर फिरती, शॉपिंग अमुक तमुक हेच ना. तिला कळते तिला कळण पाहिलं नाही पाहिजे. तिला जेवली सुद्धा नव्हती ती, माहितीये का? तिच्याकडे बघावं लागा नाही, झाले लाड चाललाय वाटतं. पप्पा तुम्ही बोलून, तुझा, तिचा नाही तू झाला. मम्मी तू तिला थोडंफार समजून सांग. तू काय सांगत? अगं बाई, सांगत ती शॉपिंग केलं पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे. मला नाही काय माझ्या आजा करता आली, निदान तू तरी करून घे. नवरा एक म्हणावा कर आजा माझ्या. ती काहीच नाही करत घरातलं, ती काहीच करत नाही. ती पोरगी एकटी घरी होती, उद्या कुठे निघून गेली असती मग? अगं पण तिला आता तिचा नवरा आहे, ते बघते ना. तुम्ही दोघं का बरं त्याचं उक्त घेता? तिला तिच्या मनाने जगू ती द्या ना. तिच्या नवऱ्याचं पण नाही ऐकत, त्यांचे पण हाल करते. तू आहे ना, तू उठल्या बसल्या काय करते किती? तू जेवली का? काय आणला? काय घेणार आहे? ही पाहिजे का? ती पाहिजे का? अरे काय चाललंय तुमचं? आता काय चाललं म्हणजे? आता वय आहे तिचं, नटाय खाटायचं, शॉपिंग करायचं. तर आपल्या वयात तर नाही भेटलं, मग लेकराला त्यांची हाऊस मौस करू द्या की. मग ती लक्ष कुठं देते घरात? आता तू जाते तिच्या घरात लक्ष नाही द्यायला. मग तिला सांग ना समजून. काय केलं तिने? आता मी तिला फोन करते आणि विचारते काय झालं. मला प्रश्न पडतो, ही पोरगी यार तुझ्या पोटी ही जन्माला आली आणि ती एक जन्माला आली, हिच्यात आणि तिच्यात किती फरक आहे? हिला कळतंय कसं राहावं, कसं वागावं, आणि तुमचं तुम्हाला डोकं आहे कसं कळत नाही. ती जरा जास्तच तुमच्यावानी. जेवले पेवले का तरी झाले मागे? काय अवघड आहे यार. अगं ती तिलाच जेवायला देत नाही, मला कधी जेवायला देणार आहे? म्हणून मी आले निघून. तू गेली बी आणि मला तर ते फोन करायचा राहून गेला तिला. आता मी पहिलं तिला फोन करते आणि विचारते इथं तिथं नेमकं काय. फोनवर नाही, डायरेक्ट बोलायचं, तिला डायरेक्ट समजून सांगायचं. फोनवर लय झालं. तिला तिचे कान भरते ही समजून सांगत असते व्हय. आता काय कान भरते? आता लेकीला फोन करावाच लागतो बाई. बरी आहे का बुरी आहे? कशासाठी करायचा? अहो तिला काय सासू सासरे आहेत का लक्ष द्यायला? ती एक सनकी डोक्याची माहित नाही तुम्हाला? तिला तिला लाड करून ठेवलाय तिचा. मला ते बोलत होते राहा म्हणून, पण मी दीदी मुळे नाही राहिली. हा बाई, अवघड आहे. बरं तू जेवून नाही आली का? विचार तिलाच. बर चल, नको रे तंतन करू तू पण. काय करावं यांना? आई एक पट पुरी पट धन्य. उतर. नुसतं अवघड आहे बाबा तुझं, लय लय अवघड आहे. मैत्रिणी बी आपल्या लेवलच्याच आहेत का आहेत कमी लेवलच्या? नाहीत काढची लेकर तिचं दिवाळ. हा मलाच बोलतो. मलाच बोल मग. काय आता दुसरीला बोलू का एखादीला? काय बोलतीन काय बघते? जरा आपल्या स्टँडर्डच्या मैत्रिणी बघ, नाही तर एखादीला किडनी काय लागायची. एवढी पण वाईट नाहीये मी. एवढी पण वाईट नाही. मला काय माहित नाही का एवढी पण वाईट नाही? जा जेवाय बनव काहीतरी. अवघडच आहे बाई ते. बायका करूनच चुकी, सारखं किशाला आपल्या झळे जाऊ द्या. पोरगी एकटीच बसली का बाहेर? काकू का ग मामा? काय नाही, भूक लागली. भूक लागली? हा. आणि ही कुठे गेली? काय माहिती, सकाळी पण नाही जेवाय दिला आणि शाळेत आले जेव्हा म्हणलं तर कुलूप लावलं. हो माझं बाळ लईच अवघड आहे रे बाबा हिचं. थांब आता येऊ दे तिला, मग तिला दाखवतो कसं काय ते. ती माझ्या घरी पण मी तिला समजून घेतोय म्हणून. ए कुठे गेली ती रे? कुठे गेलती माझी? मग गेलती बाहेर. कशाला बाहेर गेलती? ही लेकरू इथं उपाशी तापाशी ठेवलंय आणि त्याला ठेवून कुठे गेलती तू? रोजची तुझी नाटकं झाली ती. उपाशी तापाशी म्हणजे तिला काय घेऊन खाता येत नाही काय? घेऊन खाता येते, घराला कुलूप लावलं, काय करायचं ते? हा, ते चावी घेऊन गेलते मी आज. चावी घेऊन गेलते. मग ती लेकरू किती वेळ झालं उपाशी? आता आले मला म्हणली पोटात दुखत आहे, म्हणली माझ्या पप्पा मला भूक लागली. सकाळपासून ती उपाशी पोरगी. सकाळी डबा नाही दिला. मग एवढं काय झालं लगेच? एवढं काय झालं म्हणजे? कालच तिला पैसे अरे दिले पण मी. तू जरा घरात लक्ष दे ना. तुम्हाला काय कळा तुझं कोणती गोष्ट? तर कालच पैसे दिले तिला. मग काल पैसे दिलेत आणि तुला रोजची रोज शॉपिंग पाहिजे. अगं मी किती खोटं बोलशील, तुम्हाला सकाळी डबा पण दिला नाही मी, तरी पप्पाला सांगत नाही. मला आता किती भूक लागली, पैसे सुद्धा दिले नव्हते तू. किती खोटं बोलशील अजून, आणि घराला त्या कुलूप पण लावून गेलीस. ऐकलं का लेकरू काय सांगतय? हा एवढ्या लेकराला कळत आहे की तू काय करती, कशी राहती, काय करती. तुला जरा अक्कल येऊ दे ना, जरा थोडंफार कळू दे ना जरा काय चाललंय काय नाही. अरे आई आहे ना, त्यांचा जरा थोडा विचार कर.
आई का तू काही तशी नाहीस. हा लोकांना होत नाहीत एवढं नवस करून लोकांना होत नाही एवढं सोन्यासारखं लिकरू आहे. हा तू त्याच्याकडे एवढं सुद्धा तीळ मात्र सुद्धा लक्ष द्याय नाही. येऊन जाऊन आली की शॉपिंग, येऊन झाली आली की शॉपिंग, कुठली गोष्ट तुझ्या निस्तीच पैशावारी चालली. अरे तुझ्या जेवढ्या मैत्रीत ना सगळ्यात जागीरदार आहेत. आपण एवढे जागीरदार कसं कष्टाने उभा करतोय ना. तिकडे गेलो ऑफिसला गेलं साहेबांची कटकट, घरी आलं तुझी कटकट. अरे काय करायचं तरी काय, मी मरून जाऊ का नेमकं, मला सांग तरी नेमकं करू काय. हा हो लय झालं तुमचं. लय झालं म्हणजे मला तू सांग ना नेमकं नेमकं करू काय मी. दरवेळेच आहे तुमचं. हा मला इथं राहायचंच नाही. मी चालले माझ्या जा बाबाकडे तिकडे, घेऊन. जा कुठे जायचंय तिकडे. अरे अशा भिकाऱ्या नवऱ्या संग लग्न केलंय ना म्हणून माझं नशीब खराब झालंय. हा आई बापा नको नको म्हणून लग्न केलं ह्याच्या संग. माझे मैत्रिणीचे नवरे बघा लखोपती इथं आणि असलं भिकार. आता तुझी आणि माझी गाठ ना कोर्टातच होणार. एकुलते एक लेकरू सांभाळता ये ना. बाय का ग बसली मामा. का नाही मम्मीची आठवण येते. मम्मीची आठवण आली. तुम्ही नव्हता हा नाही पाहिजे. मस्त मला कळतंय ग मम्मी. लय मला पण आठवण येते. सगळ्या गोष्टी मला कळतात. तुला करणार काय, तिने आपल्यावरती केस केली. केस केल्यावरती तुला माहितीये ना काय होतं. कोर्टात बोलवलं तिने आपल्याला. मला कळत तू मला माहित होतं ना माझं लेकरू होत. माझं लय जीव आहे तुझ्यावर. तिच्यावर पण लय जीव लावला होता. कोणती गोष्ट केली नाही मी तिच्यासाठी. सगळ्या गोष्टी केल्या बाई. पण तिने जे करायला नको होतं तेच केलंय. काय करू मी सांग बरं. जे नको करायला होतं तेच केलं तिने. काय करू सांग की. एवढं मला सोन्यासारखे लेकराला तिने थोडा सुद्धा जीव नाही लावला मला. आज तिने मला कोर्टाची पायरी चढायला लावली. काय करू सांग मी आता. तुझ्याशिवाय मला तरी कोण आहे आणि तुझ्याशिवाय तरी मला कोण आहे. काय व्हायचं आपलं. काय सांगू मम्मी. लय अवघड. लय जीव लावला. लय जीव लावला लय. काय करू आता. चल तुला काहीतरी खायला घालतो मी. गप करू नको बाळा. गप. कुठली गोष्ट कमी नाही केली. त्या गोष्टीची फळ बघतोय. आज आई बाप जर असते तर या गोष्टी नसते करायला लागल्या मला. चल कोणतरी सांगणार पाहिजे होतं मला. मला काहीच सांगायचं नाही. मला ह्या माणसाचं तोंड सुद्धा बघायचं नाही. लवकर ती काय असेल ती आवरून घे. मग तुला अगोदर ही पसंती आमची होती का तुझी. आता तवा तुला सांगितलं बाई त्याला बाय बापा नाहीत काय नाहीत माग पुढं कोण नाही जाऊन जाऊन सांगायला तरी घरात कोणी पाहिजे ना. तर तू नाही म्हणे मला एकटाच लागत आहे मला नको सासून सासू. आता मनाने केलं तर चुकलं तर हो माझं चुकलं. काय काय निर्णय झाला कोर्टात सांगा बरं. कोर्टाचा निर्णय असा झालाय की फ्लॅट बुक केला यांनी बरोबर. तो ह्यांच्या नावावर आहे. ते ह्यांना जाणार हप्ते यांनी भरायचे. हा मग आता ते फ्लॅट तिच्या नावावर आहे म्हणजे तिच्याच नावावर आहे. राहिला प्रश्न पोरीचा. पोरगी ह्यांच्याकडे जाणार आहे. सगळं खर्च येईन ते हे भरणार आणि लग्नाला आलेला खर्च हेच करणार आहे. पूर्वी शिक्षणाचा खर्च. हे काय हे हा मग आता ते तसं लिहिलेलंच आहे तिथं. विषयच नाही. कारण काय होतं राहणार इकडं खर्च तुम्ही करायचा सगळा टोटल. कसं कोर्टाचं नोटीस आहे तुमच्यावर. मग बघा तुमचं कसं. वकील साहेब, तुम्हाला एक हात जोडून विनंती सांगतो. हे आमचा संसार कुठपर्यंत चलन हे आम्हाला माहित नाही. मामा तुम्हाला पण सांगतो माझ्याकडून काही तीळ मात्र चूक नाही. अरे मारतो तिला धडा धडा हात उचलतो आणि परत म्हणतो ते मात्र चुकी नाही. अहो माझ्या एकुलत्या एक लेकराची शपथ घेऊन सांगतो. मी तिला हात सुद्धा नाही लावला. ही नसताना माझ्यावरती कुठले तरी आरोप करते. ही लेकरू दिवस दिवस उपाशी असते. सगळ्या गोष्टी असतात. गबासा जावय तुम्ही नका अहो मामी खरंच माझ्याकडून काही चुकलेलं नाही. तुम्ही माझ्यावरती नुसते आरोप घेऊ नका. तुम्ही तुमच्या मुलीला विचारा. अहो मामी माझ्यावरती खोटे नाटे आरोप नका करू तुम्ही. अहो काय जावई तुम्ही बोलाता. पुरीला तुम्ही धडाधड मारता घरातून हाकलून देता. मग तिने काय करायचं ती कसं काय राहणार अहो तुम्ही. तिला मी आजपर्यंत 4 बोट सुद्धा नव्हते लावले. बर तुम्ही सांगा जर माझ्या पोटच्या लेकराला जर एवढा त्रास होतोय ती एक माझं लेकरू दिवस दिवस उपाशी राहते तर मी करणार काय. मला हे तुम्ही सांगा ना. अहो मामी मी अजिबात तुम्हाला खोटं बोलत नाही. मी थोडं सुद्धा खोटं बोलत नाही. जर माझं तुम्हाला खोटं वाटत असं ना चिव आलती. चिव पण तुमचीच मुलगी आहे ना. तिला विचारा ना तिथली परिस्थिती काय आहे ती. हा खरंच पप्पा श्रीदीदी आहे ना काहीच ऐकत नाही. आणि तू असं करू नको येण्यासारखं. आली चोंबडी. चोबडे बिबडे काय नाही. मी तुला खरं सांगते. तुम्ही एकटे मगाशी पासून त्यांनाच बोलताय हिची पण चूक पहा ना काहीतरी.
मारलंय त्या माणसानं, तुला माहिती का? पण हिची पण चूक आहे म्हणून मारलं, तर कशाला मारतील? मी पाहिलं स्वतः, त्या पोरीला जेवण नाही दिलेलं. ती कशी राहते, तिचे कपडे पहा तुम्ही, हे पहा ती कसं ठेवती. स्वतःला भारी भारी कपडे लागतात घालायला. ते बघ आता तू आहे ना, तू डोकं नको चालू. आमचं ठरलंय, घटस्फोट झालाय. ते सगळं त्या माणसाला आहे ना आता मान्य करावं लागेल. मान्य नाही, तुम्ही एकदा चूक होत असती, परत जा की तू. मी नाही जाणार परत. तुला शानपणा पाजवू नको मला. शहाणपणाने पाजवत, एकदा चूक होत असती. मामी तुम्ही सांगा राव, ती किती सांगते माझ्याकडून. मी सांगतोय, तुमच्या घरातला माणूस तुम्हाला सांगतोय. मला माहिती त्यांची चूक नाहीये. पहिले ही चुकली, मग त्यांचे हात उचलला. हे बघ, ते तुला राहायचंय का? मला नाही जायचं त्यांच्याकडे. संपला विषय. तिची नाही चकाजाल, तिला जबरदस्ती करते. तिला दुसरा नवरा बघून लग्न करून देऊ. जाऊ दे, होत असते, काही फरक नाही पडत. अरे लेकराकडे तरी बघ जरा थोडे, लेकराकडे तरी बघ. चल ती लेकरू घे तुझ्याकडं, जाऊ दे त्यांना. जरी आपल्याकडे घेतलं तर लक्ष देणार का तुझ्या? दिन पप्पा मम्मी, अरे तुम्हाला समजत नाहीये. पण ती पागलच्या कुठं नारी लागतं तुम्ही? ती पोरगीकडे पाहणार, ती किती हे. चल तू उठ, तिला उठू नको. उठ. तुम्ही स्वतःच जावं खाली बसवलंय आणि तुम्ही वरती बसले. तुम्ही त्यांना थोडी तरी इज्जत देता का? रडती ती, तिला तुझ्याकडे राहायचंय का त्यांच्याकडे? ती बघ ना पोरगी, मम्मी मला तुझ्याबरोबर राहायचं नाही, मला पप्पाकडे राहायची. मग पोरगी सुद्धा तुझ्याकडे राहणार. तुला सांगितलं कळतंय का? तुला माझ्याकडे राहायचंय. मम्मी तुला तशी पप्पा आणि मम्मी आहेत ना, मला कोणीच नाही ग. मी नसतो मला पप्पा नाही ग. बरं चला, हे तुमचे डॉक्युमेंट फी ऑनलाईन करा. हो हो, येऊ का? पाठव. चला. चल, मी तुझी मम्मी ना, तू माझ्याकडेच राहायचं. कळलं का तुला? चल इथं थांब. ना अजिबात पप्पाकडे जायचं नाही, पप्पाकडे बघायचं सुद्धा नाही. कळलं का तुला? मला पप्पाकडे राहायची, माझ्या पप्पाकडे राहायची. मग जा, जायचंय तर. अगं ऐक ना, तू ऐक ना बाळा, माझ्याकडे काही नाही राहिलं आता. घर होतं ते गेलं, काही नाही राहिलं. थोडं सुद्धा असं जेवढा माझा पैसा होता, अडका होता, सगळं गेलं. हिच्या पैसे सगळं गेलंय माझं. आता माझ्या पप्पा तुमच्याकडे काय अजून मी ती काय, पण मला तुमच्यावर राहायचं. नाही ग बाई, माझी नाही ग, मी तुला नाही सांभाळू शकत ग. माझी मम्मा नाही सांभाळू शकत. तू तुझ्या आईकडे जा, हे तुझ्या पाया पडतो ग. प्लीज असं नको करू, खरंच तुझ्या पाया पडतो. नको ग, असे लेकरांची ताटातूट नको करू. तुझ्या प्लीज पाया पडतो. माझ्याकडून नाही चुकी होणार कुठली. हे बघ खुशी, मी माझं होतं तेवढं सगळं तुला देऊन टाकलंय. सगळं माझं घर दार सगळं तुझ्या नावावर करतोय. फक्त माझ्या लेकराला जीव लाव. फक्त माझ्या लेकराला अजिबात कुठलंच दुःख देऊ नको. आईची माया कमी करू नको. जा. पप्पा मम्मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. अगं मम्मा, सगळं खरंय, मला नाही राहायचं. नाही ग बाळा, मी बी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. गेलते मी थोडीशी भारावून पैशाच्या नादात, ह्या मोजमोजेच्या नादात. पण मी तुझ्याकडे लक्षच दिलं नाही ग. चुकलं माझं, मला माफ कर. आणि तुम्ही बी मला माफ करा. जसं असं ना तसं राहीन आणि तसं खाईन मी. आई बाबा, तुम्ही आता माझ्या संसारात अजिबात लक्ष घालायचं नाही. जीव होत ना ते सगळं संपून टाकते. अगं ह्या काळ्या कागदांपायी लोकांचे आयुष्य बर्बाद झालं. आज तू कुठल्या भ्रमात होती, काय त्याच्याशी घेणं, तर तू गरिबीची जाण केली नाही. मी एकटा कमवतोय, तुला कुठल्याही गोष्टीचं दुःख दिलं नाही. पण तरी सुद्धा तू आज ह्या गोष्टीला कारणीभूत केलंस मला. तुला तुझी चूक समजली. आज फक्त माझ्या लेकराला जीव लाव आणि तू पण खुश राहा. मी तुला कुठलीच गोष्ट कमी पडू देणार नाही, फक्त तुम्ही खुश राहा. बरं मामा, तिला तिची चूक समजली, मला माझी चूक समजली. नाही हो, आम्ही सुद्धा गुन्हेगार आहे तुमचे. लईच त्या लेकराला मोकळीक दिली. क्षण हिला तर येणार तू लेकरांचं. आता काय पुरीचं दुःख मी पाहिलं. आता काय जावं एवढं तळतळून सांगत आहेत, पण हीच किती सांगायची मला मारतेत. मग आता आईला कसं वाटतं? परत तू आहे ना, अजिबात हिला फोन नाही, तुझा फोन नाही पाहिजे. लय आठवण झाली ना, महिन्या 15 दिवसांनी कधीतरी जायचं. जा घेऊन लेकराला, त्या लेकराला चांगलं जीव लाव. बघ त्या लेकराकडे ते लक्ष. आम्हाला असं नव्हतं माहित का तू एवढं पुरीला पण त्रास देतो. जाऊ दे, आता तिला तिची चूक समजली. आमचा सुखाचा संसार. चल, तू येतो. जा आता. चल, चल. लहान लेकरांनी डोळे उघडले.
लहान आणि कसं असतं हो, आईचा जीव असतो आपल्या लेकराला सुख पाहिजे. जे लेख सांगन तेच आईला खरं वाटत. तर त्या काय आपल्याला परिस्थिती माहित असते का बाकीची? चला आता चला जाऊन द्या. सुखाने का संसार. अनर्थ टाळा. मग आपण काय बी येडेपणात लेकराचं नुकसान करून राहिलो. आपल्याला वाटतं पोरीला लय दुःख आहे. किती